आज मालेगाव येथे मोसम पुलावरील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून ते एकात्मता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत संविधान वाचवा आरक्षण वाचवा या घोषवाक्याने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीतर्फे धडक महामोर्चाचे आयोजन आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अनुसूचित जातींना संविधानाने दिलेले आरक्षण अबाधित ठेवण्यात यावे व त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात अथवा बाधा आणू नये, अनुसूचित जातीच्या घटनात्मक हक्काचे पूर्ण संरक्षण करण्यात यावे व त्या संदर्भातील शासनाने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करून ठोस व स्पष्ट भूमिका घेऊन आरक्षणाच्या संरक्षणाची हमी द्यावी। शिक्षण, नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वातील आरक्षणाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यात यावे। माजी न्यायाधीश आनंद बदर समितीचा अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन आनंदराज आंबेडकर, राजकुमार बडोले, बबनराव घोलप, ॲडव्होकेट सुरेश माने, ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर, रुक्मिणी लोंढे, डॉक्टर सुशील सूर्यवंशी, बिपिन पटाईत, ॲडव्होकेट आकाश सुरवाडे, बापूजी चव्हाण आदींच्या सह्यांनिशी तहसीलदार विशाल सोनवणे यांना देण्यात आले। या धडक महामोर्चामध्ये अनेकांच्या हातात विविध राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो होते, तर आपल्या विविध मागण्यांचे विविध फलक लक्ष वेधून घेत होते। यात एक फलक मी मराठा परंतु न्यायाच्या बाजूने उपवर्गीकरण करायला माझा विरोध असाही फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते। या धडक मोर्चांमध्ये अनेक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते देखील दिसून आले। एकात्मता चौकात धडक मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। संपूर्ण मोर्चाच्या प्रसंगी पोलिसांचा अत्यंत चोख बंदोबस्त होता। स्वतः DYSP सिद्धार्थ बरवाल, विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून लक्ष ठेवून होते। तसेच समता सैनिक दल महाराष्ट्र यांनी आनंदराज आंबेडकर यांना सलामी देत आपली भूमिका व जबाबदारी चोख निभावली। कसा झाला हा धडक मोर्चा याचे क्षणचित्रे तसेच आनंद आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची काय भूमिका त्यांनी स्पष्ट केली, बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। मालेगावमध्ये आलेला आहे आणि त्यांची सुरक्षेची जबाबदारी ही आपल्यावरती आहे। तुम्हाला महत्त्वाचं इथे येऊन सांगण्याचं छान तर आपला पहिला टार्गेट आहे साहेबांना प्रोटेक्शन करणं आणि त्याच्या व्यतिरिक्त आपला जो कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी आपण मदत करणं म्हणजे आपल्या लोकांना मला स्टेजवर जायला भेटलं पाहिजे, मला साहेबांसोबत फोटो काढायला भेटला पाहिजे, मला साहेबांसोबत फोटो जायला भेटलं पाहिजे। सगळेजण साहेबांसोबत जर गेले तर कार्यक्रम होऊ शकतो का आपला? नाही होऊ शकत। आता प्रत्येकाला जर पोलीस सांगायला गेलं तर पोलिसांबद्दल त्यांची थोडीशी प्रतिमा वेगळी असते, त्याच्यामध्ये कुत्रे बोलायची शक्यता असते। त्याच्यामुळे मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे, तुम्ही सगळे मला मदत कराल आणि योग्य बंदोबस्त करून घ्याल अशी मी तुमच्याकडून आशा व्यक्त करतो। आपल्या मोर्चात सामील झालेले सर्व भीमसैनिक त्याने आंबेडकर नगर डॉक्टर आंबेडकरांचा
सर्वांना नम्र विनंती आहे, स्टेजच्या पाठीमागचे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ जे भीम सैनिक उभे आहेत त्यांनी समोर यावे. भाऊ समोर आहे. जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों से चप्पा चप्पा गूंज उठेगा जय भीम के नारों से. जय भीम. आंबेडकरी चळवळीची मशाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटून टाकलेली आहे. आमच्या भगिनी आयुष्यमती रुक्मिणीताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत मालेगाव नगरीमध्ये झालं पाहिजे. जो संपूर्ण महाराष्ट्र ज्या विषयावर पेटलेला आहे तो म्हणजे अनुसूचित जाती. माहीत असेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एससी मध्ये उपवर्गीकरणाचं करण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्या विरुद्ध अख्ख्या महाराष्ट्रभर मोर्चे चालू आहेत. आम्ही जालना, परभणी, लातूर, अनेक सोलापूर अनेक ठिकाणी मोर्चे झालेले आहेत. परंतु आज हा खास मालेगावला मोर्चा निघतोय. का मालेगाव हे तर सेन्सिटिव्ह शहर आहे आणि त्यामुळे मालेगावमध्ये हा मोर्चा आंबेडकरी चळवळीची एक ताकद म्हणून पाहिला जाईल आणि या इथे प्रचंड मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. तेव्हा आज या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल त्यांचं या संपूर्ण मालेगावच्या संविधानप्रेमी जनतेचं मी मनापासून स्वागत करतो. उपवर्गीय विषय आहे आणि सरकारशी याबाबत चर्चा झाली का? सरकार खरं म्हणजे उपवर्गीकरणाबद्दल आमचं जे 29 आमदार एससीचे असतात त्याच्यातल्या 27 जणांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की आमच्याशी चर्चा करा. परंतु अजूनही या आमदारांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला नाही या चर्चाबद्दल. खरं म्हणजे दुर्दैवी आहे की एखाद्या सरकारचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 27 आमदारांच्या निवेदनावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन न घेता त्यांच्याशी चर्चा न करता डायरेक्ट विधानसभेमध्ये सांगायचं की आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश मानायचा की नाही. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने हे ऐच्छिक ठेवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने कुठच्याच राज्याला जबरदस्तीने उपवर्गीकरणास सांगितलं नाही. तरीसुद्धा इथे कोणाची मागणी नसताना आणि इम्पेरिकल डाटा म्हणजे अचूक संपूर्ण डेटा असल्याशिवाय अशा पद्धतीचं कुठचंही तुम्ही उपवर्गीकरण करू नका असं त्या जजमेंटमध्ये असताना सुद्धा आमचे मुख्यमंत्री हे करण्याचा घोषित करतो. आणि त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती एकत्र येऊन एका विचाराने आणि एका याच्याने सर्व एकत्र येऊन आज हे संपूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे काढतात. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सांगायचं आहे की लोकांचा हा प्रचंड प्रतिसाद बघितल्यानंतर लोकभावनांचा आदर करा आणि उपवर्गीकरण रद्द करायची घोषणा करा. भाजपा आणि RSS वाल्यांचा याला पाठिंबा असल्याशिवाय अशा पद्धतीचं होऊ शकत नाही असं आमचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत या सरकारचं एकंदरीत राजकारण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये हे हिंदू मुस्लिम त्याचबरोबर मराठा OBC त्याचबरोबर धनगर आदिवासी आणि आता आमच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो, आंदोलन करतो. आणि सर्व जाती ज्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत त्या सर्व जाती इवन मातंग समाजसुद्धा आमच्याबरोबर जुळलेला आहे अत्यंत मोठ्या संख्येने. आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की सरकारने हे जबरदस्तीने हे जे काही उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे तो घाट त्यांनी बंद करावा आणि जनतेचा आदर करावा. जनमानसामध्ये जे काही एक मोठी इच्छा आहे की हे SCमध्ये उपविभाजन होऊ नये आणि त्याचबरोबर SC हा एक होमोजेनियस म्हणजे एक संघ असा ग्रुप आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपलं हे डिव्हिजन होऊ नये हीच लोकांची इच्छा आहे. राज्यभरामध्ये आपण एका बाजूला आंदोलन करताय परंतु लक्ष्मण आखे असतील, मनोज रंगे पाटील असतील आणि गोपीचंद पडळकर असतील या सगळ्या बाबतीत
हिंदू मुस्लिम वाद असेल, मराठा ओबीसी वाद असेल, धनगर आदिवासी वाद असेल, तसाच आज एस मध्ये वाद लावत आहेत. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारने आमच्यामध्ये जो वाद आहे तो ताबडतोब बंद करावा, हे उपवर्गीकरण. आणि आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत.